झालं चालू. चला, तर उद्या तुमचा इंग्रजीचा पेपर आणि पेपर सोडवत असताना घ्यायची जी काही काळजी असते ती कशा पद्धतीने घ्यायची, अगदी प्रश्नपत्रिकेपासून आपण सुरुवात करू. तशा 2 पहिल्या पेपरचा तुम्हाला अनुभव आहे, तरी पण या ठिकाणी थोडंसं लक्षात घ्या. अशा पद्धतीने तुमच्या आन्सर शीटचं पहिलं पेज असतं. या पहिल्या पेजमध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे, जसं की तुम्ही या ठिकाणी बघा पाहू शकता, सेंटर कोड तुमचा आय थिंक 4 अंकाचा असतो, बरोबर आहे. सेंटर कोड किती अंकाचा आहे? 4. या ठिकाणी तुम्हाला तुमचा रोल नंबर अक्षरात आणि अंकात लिहावा लागतो. इथं तुमची साईन करायची आहे. इथं सुपरविजन जे करतील त्यांची साईन असते, सब्जेक्ट, पेपर वगैरे, आणि त्याची तारीख आणि इंग्लिश. या ठिकाणी तुम्ही जर सप्लिमेंट घेतली तर ती तुम्हाला लिहायची आहे, बरोबर. बाकी तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा जे पहिलं उत्तरपत्रिकेचं जे पहिलं पेज आहे ते कुठेही दुमडू द्यायचं नाहीये. त्याच्यावर दुसरीकडे कुठेही रेषा वगैरे त्या ठिकाणी ओढायच्या नाही. त्यानंतर तुम्हाला होलोग्राफ स्टिकर आणि बारकोड या पद्धतीनं लावल्या जाईल, बरोबर. हे जे आहे होलोग्राफ स्टिकर आणि बारकोड, पूर्णपणे तुम्ही जी लिहिलेली माहिती ही गोपनीय असते. ती काय केल्या जाते, या ठिकाणी अशा पद्धतीनं हेड केले जाते, लपवले जाते, बरोबर. ही प्रश्नपत्रिकेची माहिती 2 पेपर झालेले, तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही, तरी परंतु एक माहिती असावी म्हणून या ठिकाणी मी सांगतो. आता आपण वळूया प्रश्नपत्रिकेकडं. प्रश्नपत्रिका एक आहे नमुना म्हणून माझ्या हातामध्ये, कशा पद्धतीनं सोडवायची आहे ही लक्षात घ्या. हे तुमचं पहिलं पेज आहे. यावर सोडवत असताना कशा पद्धतीनं सोडवायचंय ही या ठिकाणी लक्षात ठेवा. प्रश्न पहिला तुमचा जो असणार आहे तो असणार आहे लँग्वेज स्टडीचा. कोणता असणार आहे? लँग्वेज स्टडी. या ठिकाणी तुम्ही प्रत्येक सेक्शन जर व्यवस्थित लिहिलं तर फार छान होईल. सेक्शन 1 तुमचा आहे लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी सेक्शन मध्ये या पद्धतीने असा बॉक्स करून घ्या. मुख्य जो प्रश्न आहे तुमचा क्वेश्चन नंबर 1 या ठिकाणी लिहायचा आहे. आणि क्वेश्चन 1 मधील ए मधला पहिला प्रश्न, कुठेही तुम्हाला ॲरो, क्वेश्चन मार्क अशा पद्धतीने लिहायचं नाही. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. डायरेक्ट नंबर टाकायचा आहे. पहिला प्रश्न आहे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स, बरोबर. लँग्वेज स्टडी साधारणतः तुमची 10 मार्काची. किती मार्काची? 10. त्याच्यात ए आणि बी असे 2 क्वेश्चन आहेत. आउट ऑफ मार्क देणारा हा प्रश्न आहे. त्याच्यामुळं व्यवस्थितरित्या योग्य ते प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायचे. जे आपल्याला मुख्य पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये 6 क्वेश्चन आहेत. 6 क्वेश्चन मध्ये तुम्हाला 4 प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे. ऑलरेडी ठरवा की आपल्याला, बंद आहे का? ऑलरेडी ठरवा की आपल्याला कुठलं त्या ठिकाणी सोडवायचं. आलं लक्षात? आणि ते सोडवत असताना आपल्याला क्वेश्चन 1 जो आहे त्याच्यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर. समजा हा पहिला शब्द आहे DEAM. यामध्ये एकाच पेनचा यूज करायचा. समजण्यासाठी 2 पेन यूज करतोय. जे तुम्ही अंडरलाईन जे अक्षर लिहिणार आहेत त्याला काय करायचंय? अंडरलाईन करायचंय. त्या पद्धतीने इथं SUPER जे आहे सुपर, किंवा या ठिकाणी तिसरा शब्द आहे RUTH. इथं तुम्ही लिहू शकता ट्रूथ. असा पहिला प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सोडवायचा. दुसरा प्रश्न सोडवत असताना अल्फाबेटिकल ऑर्डर आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर ज्यावेळेस आपण सोडवतोय त्यावेळेस नंबर देऊन व्यवस्थित अल्फाबेटिकल ऑर्डर त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायचे, बरोबर. जसं की समजा पहिल्या प्रश्नाचा आन्सर या ठिकाणी कंप्लीट, परसिस्ट, कॉमा द्यायचा आहे तिथं व्यवस्थितरित्या, सूद आणि रन. अल्फाबेटिकल ऑर्डर मधला पहिला जो प्रश्न असतो तो जवळपास सगळे शब्द जे आहेत ते वेगवेगळे स्टार्टिंग वेगवेगळ्या लेटरने सुरू झालेले असतात.
दुसऱ्या प्रश्नामध्ये थोडंसं आपल्याला सगळेच शब्द सारख्या अक्षरांनी दिलेले असतात, त्यामुळे कधी कधी आपण काय करणं गरजेचं आहे. जसं की आता एक्झाम्पल बघू शकता इथं तुम्ही, फॉर्च्यून आहे, त्याच्यानंतर फाउंडर आहे, त्याच्यानंतर फोर आहे, फोर आहे आणि फॉरम हे शब्द आहे. तुम्ही जर इथं पाहिलं तर सगळ्या शब्दाची सुरुवात एफ या लेटरने झालेली. त्याच्या पुढे जरी पाहिलं तर सगळ्या शब्दाची सुरुवात ओ ने झालेली. त्याच्या पुढं तुम्ही जात जा, इथं आर आहे, इथं पण आर आहे, आता या ठिकाणी इथं यू आहे, इथं यू आहे. जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात पहिले आर येतं, का यू येतं, या ठिकाणी आर येतं, बरोबर आहे. आता इथं लिहित असताना फॉर्च्यून, फाउंडर, फोर आणि फोरम याच्यातला पहिला शब्द येत असताना जर तुम्ही विचार केला तर कुठला शब्द येईल, कोणता शब्द येईल, फोरम येईल, बरोबर. त्याच्यानंतर कुठला शब्द येईल, फोरमच्या नंतर फॉर्च्यून, त्याच्यानंतर कुठला येईल, फाउंडर, आणि त्याच्यानंतर कुठला येईल, फोर, बरोबर. या पद्धतीनं तुम्ही दुसरा प्रश्न थोडा काळजीपूर्वक सोडवा. पहिल्या प्रश्नामध्ये काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. तिसरा प्रश्न पंक्च्युएशन मार्क्स आहे. कोणता आहे, पंक्च्युएशन मार्क्स. पंक्च्युएशन मार्क्स मध्ये एक्झॅक्ट तुम्हाला माहित असेल तरच त्या ठिकाणी सोडवा, अन्यथा तो प्रश्न सोडत असताना तुम्हाला बारकाईनं कशाचा विचार करायचा आहे, कॅपिटल लेटर्सचा सुद्धा विचार करायचा आहे. कॅपिटल लेटर्स सुद्धा फार महत्वाचे. कॅपिटल लेटर्स पहिले अक्षर कॅपिटल असतं. जर तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य कंपल्सरी त्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं, तिथं कॉम्याच्या नंतर येणारे वाक्य हे बोलणाऱ्याचे सेपरेट वाक्य असतात, तिथं तुम्हाला कॅपिटल लेटरचा यूज करावा लागतो. किंवा तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर नाऊन आहे, प्रॉपर नाऊनची सुद्धा सुरुवात कशाने करावी लागते, कॅपिटल लेटरने त्या ठिकाणी करावी लागते. या गोष्टीची थोडी काळजी घ्या, अन्यथा पुढे आणखीन 2 सोपे प्रश्न आपल्याकडे आहेत. चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक शब्द दिलेला असतो, त्याच्यापासून तुम्हाला मिनिमम 3 लेटर असणारे 4 शब्द बनवायचे असतात. कळलं का, ते 4च शब्द त्या ठिकाणी बनवायचे. आता जसं इथं शब्द दिलाय तुम्हाला रिसर्च, कुठला शब्द दिलाय, रिसर्च. या रिसर्च शब्दापासून तुम्हाला अनेक दुसरे शब्द बनवायचे. ते एक शब्द ठळक आपल्याला इथे दिसतोय, कोणता, सर्च, बरोबर. SEARCH असेल. दुसरा शब्द ठळक दिसतोय SEA असेल किंवा इयर असेल, बरोबर आहे. या पद्धतीनं तुम्हाला चेस, CHASE चेस शब्द असेल, असे 4 बनवायचे. तिथं येत आहे म्हणून आपण त्याच्यापेक्षा जास्त बनवण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला मार्क किती शब्दाचे मिळणार आहेत, 4च शब्दाचे मिळणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला किती लिहायचे त्या ठिकाणी, 4च शब्द त्या ठिकाणी लिहायचे आहेत. याची थोडीशी काळजी त्या ठिकाणी घ्या. त्याच्यानंतर पुढचा शब्द प्रश्न जो असतो, तुम्हाला एक वेब कंप्लीट करायची असते. वेब कंप्लीट करत असताना जसं या ठिकाणी या पद्धतीनं जर वेब दिलेली असेल तर त्याच पद्धतीनं त्याला ड्रॉ करायचंय. ड्रॉ करण्यासाठी तुम्ही पेन्सिलचा सुद्धा उपयोग त्या ठिकाणी करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांनी दिलेला शब्द त्याचं पार्ट ऑफ स्पीच काय आहे हे महत्वाचं आहे. आता लँग्वेज बद्दल सिंपल दिलंय, काय दिलंय, सिंपल. म्हणजे सिंपल काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, बरोबर. मग ऍडजेक्टिव्ह आहे तर बाकीचे सगळे शब्द सुद्धा काय असले पाहिजे, ऍडजेक्टिव्हच त्या ठिकाणी असले पाहिजेत. मग तुम्ही भाषेला इझी म्हणू शकता, बरोबर आहे. भाषा ही सुंदर पण असते, त्याला ब्युटिफुल म्हणू शकता. पॉप्युलर सुद्धा असते, त्याला पॉप्युलर सुद्धा तुम्ही म्हणू शकता. फेमस सुद्धा त्या ठिकाणी म्हणू शकता, बरोबर आहे. ऍडजेक्टिव्ह वापरायचे तर तुम्हाला त्या ठिकाणी सरळ सरळ काय करायचे, ऍडजेक्टिव्हचाच वापर त्या ठिकाणी करायचा आहे. इज दॅट क्लिअर. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न सुद्धा अगदी त्याच पद्धतीचा असतो. कारण इथं तुम्हाला काय करायचं असतं मित्रांनो, तुम्हाला त्या ठिकाणी वर्ड चेन कंप्लीट करायची असते. आणि वर्ड चेन कंप्लीट करत असताना वर्ड चेन जी आहे ती वर्बची आहे का नाउनची आहे का ऍडजेक्टिव्हची आहे याच्यावर तुम्हाला बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. आता इथं तुम्हाला वर्ब चेन दिलेली आहे, ओके, स्पेंड आहे. मग या ठिकाणी डी पासून येणारा शब्द तुमचा काय असला पाहिजे, काय असला पाहिजे, वर्ब असला पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यानंतर डी चा शेवटचा अक्षर सुद्धा काय असला पाहिजे, वर्ब. त्या आता डू आहे, समजा डू हे काय वर्ब आहे. ओ आहे, ओ पासून वर्ब काय येईल, एखादं ओपन आहे, बरोबर आहे, ओपन आहे. एन पासून काय आहे, नॉक आहे, बरोबर आहे नाही. या पद्धतीनं तुम्हाला अनेक वर्ब जे असतात ते त्या ठिकाणी लिहायची गरज नाही, फक्त 4च वर्ब लिहायचे. किती वर्ब लिहायचे, 4.
फक्त शेवटचं येणारं अक्षर जे आहे त्यापासून तुम्हाला व्हर्ब बनवायचं. ऍडजेक्टिव्ह असेल तर ऍडजेक्टिव्ह बनवायचंय, व्हर्ब असेल तर व्हर्ब बनवायचंय, ऍडव्हर्ब असेल तर ऍडव्हर्ब बनायचंय. म्हणजे दिलेल्या प्रश्नामध्ये गडबडीनं आपण काय करतो, शेवटचं अक्षर आहे त्या पद्धतीने अक्षर लिहून मोकळे होतो. तर ही चुकीची गोष्ट आहे, ही करायची नाहीये परीक्षेमध्ये. तर या पद्धतीनं पहिला ए प्रश्न या ठिकाणी तुमचा संपतो. त्याच्यानंतर बी प्रश्नामध्ये तुमचे मार्क जाण्याची शक्यता असते पहिल्या प्रश्नामध्ये. दुसरा प्रश्न सोपा आहे. पहिल्या प्रश्नामध्ये समजा टू बी सराउंडेड बाय काय दिलेलं आहे तुम्हाला, या ठिकाणी फ्रेज असते टू बी सराउंडेड बाय, आणि ऍक्च्युली ही फ्रेज योगायोगाने आपल्या पुस्तकातलीच आहे. सराउंडेड म्हणजे ऑक्युपाइड असेल, बरोबर नाही. सराउंडेड म्हणजे काय, आपल्या भोवती विळका घातलेला, त्या पद्धतीने सराउंडेड आपण त्याला म्हणू शकतो. आता तुम्हाला वाक्य लिहायचं असेल तर माय विलेज इज सराउंडेड बाय हिल्स. माझं गाव कशानं वेढलेलं आहे, टेकड्यांनी वेढलेलं आहे, असं त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला क्लॉज कंप्लीट करायचा असतो. काय करायचा असतो, क्लॉज. आता या ठिकाणी क्लॉज मध्ये प्रश्न आहे, राजू इज अ जस्ट लिटिल किड. राजू इज अ जस्ट लिटिल किड. कालच्या तासिकेमध्ये आपण भरपूर असे त्याचे पाहिलेत. आता राजू इज जस्ट लिटिल किड म्हणजे हे कोणासाठी आलेलं आहे, अ जस्ट लिटिल किड, छोट्या राजू नावाच्या व्यक्तीसाठी आलेलं. म्हणजे तो काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. काय आहे, ऍडजेक्टिव्ह. राजूसाठी त्या ठिकाणी आलेला आहे. मग राजू एक असा मुलगा आहे, आणि व्यक्तिवाचक म्हणलं की आपल्याला काय वापरायचं असतं, हु. काय वापरायचं असतं, हु. हु इज बेस्ट प्लेअर म्हणू शकता, हु इज द बेस्ट प्लेअर, किंवा ही इज द बेस्ट सिंगर, हु इज द गुड बॉय, या पद्धतीनं तुम्हाला म्हणता येईल. ओके. तर हे प्रश्नामध्ये तुमची चूक होता कामा नाही. इथं जर चूक झाली नाही तर तुम्हाला 10 पैकी 10 मार्क घ्यायला कोणी थांबू शकत नाही. त्याच्या पुढचा प्रश्न सोपा असतो. तिथं तुम्हाला ट्रीट शब्द दिलेला आहे, पॉसिबल शब्द दिलेला आहे. तिथं तुम्हाला सफिक्स किंवा प्रिफिक्स काय करावं लागतं, ऍड करावं लागतं. ट्रीट असेल तर त्याला तुम्ही ट्रीटमेंट लिहू शकता, पॉसिबल असेल तर पॉसिबिलिटी लिहू शकता, इम्पॉसिबल त्या ठिकाणी लिहू शकता. त्याच्या खालच्या शब्दामध्ये काळजी घ्यायची आहे, तेच शब्द तुम्हाला रिपीट दिलेले असतात, आणि त्याच्यापासून काय करावं लागत असतं, सेंटेन्स बनवावं लागत असतं. काय बनवावं लागत असतं, सेंटेन्स. सेंटेन्स बनवत असताना तुम्हाला रूट वर्ड यूज करायचे, ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. रूट वर्डचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. रूट वर्डचा म्हणजे ऍज इट इज जसाला तसा शब्द त्या ठिकाणी यूज करायचा आहे. कळलं का. दे ट्रीट मी, दे ट्रीट मी व्हेरी वेल म्हणजे त्यांनी मला चांगली वागणूक. ट्रीट म्हणजे फक्त तपासणी करणं असं नाही का. डॉक्टर ट्रीट द पेशंट, ट्रीट यायचंय म्हणून अनेक वचन त्या ठिकाणी वापर करायचं. ओके. इट इज पॉसिबल म्हणू शकता तुम्ही. काय म्हणू शकता, इट इज पॉसिबल, इट इज नॉट पॉसिबल, असे शब्द त्या ठिकाणी तुम्हाला रूट वर्ड जशाला तसे त्या ठिकाणी वापरायचे. हा तुमचा पहिला 10 मार्काचा भाग आहे, ज्याला आपण लँग्वेज स्टडी असं म्हणू शकतो. कमीत कमी 10 ते 15 मिनिटात तुमचा हा प्रश्न त्या ठिकाणी झाला पाहिजे. एनी प्रॉब्लेम. अशा पद्धतीनं पहिला प्रश्न आहे. ओके. दुसरा जो सेक्शन असतो तुमचा टेक्स्च्युअल पॅसेज असतो. कुठला असतो, टेक्स्च्युअल पॅसेज. 20 मार्काचा हा कंटेंट आहे. तुम्ही एका पॅसेजला 15-15 मिनिटं दिले तरी काही प्रॉब्लेम नाही, बरोबर. एका पॅसेज मध्ये 5 प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी असतात. सगळ्यात पहिले पॅसेज जो आहे तो व्यवस्थित रीड करून घ्या प्लीज. पॅसेजला काय करायचंय, वाचून घ्यायचंय, आणि वाचत असताना विथ द हेल्प ऑफ पेन्सिल यू शुड अंडरलाइन द इम्पॉर्टंट लाईन्स ॲज वेल ॲज इम्पॉर्टंट वर्ड्स. हे जर तुम्ही अंडरलाईन केले तर तुमचे प्रश्न तुम्हाला लवकर या ठिकाणी लिहायला सोपे पडतील. आलं लक्षात. पहिला जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये ट्रू ऑर फॉल्स आहे, फिल इन द ब्लँक्स वगैरे तुम्हाला येऊ शकतात. त्या पद्धतीने तुम्हाला लिहायचंय. क्वेश्चन 2A मध्ये एक पॅसेज असतो, 2B मध्ये एक पॅसेज असतो. दुसरा क्वेश्चन आहे, तिथं सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट अशी लक्षात ठेवा, वेब ज्या पद्धतीनं दिलेली आहे त्याच पद्धतीनं वेब ड्रॉ करायची. बॉक्स दिला असेल बॉक्स करा, सर्क्युलर दिले असेल सर्क्युलर करा, टेब्युलर दिला असेल टेब्युलर करा. ज्या पद्धतीनं तुम्हाला ट्री डायग्राम दिला असेल ट्री डायग्राम करा. ज्या पद्धतीनं तुम्हाला दिले A2 मध्ये त्याच फ्लो चार्ट दिलाय फ्लो चार्ट करा. ही गोष्ट लक्षात ठेवा. व्होकॅब्युलरी मध्ये सगळ्यात महत्वाचं
राईट द मिनिंग म्हणल्याच्या नंतर बरेच विद्यार्थी मराठीत अर्थ लिहिण्याचा प्रयत्न करतात. मराठीत अर्थ लिहायचा आहे का? नाही. आपल्या धड्याच्या बाजूला जे ग्लोसरी दिलेली असते ते इंग्लिश टू इंग्लिश मिनिंग लिहायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला सिनॉनिम्स येऊ शकतात, बरोबर, समानार्थी शब्द आहेत, सिनॉनिम्स त्या ठिकाणी येतील, अँटोनिम्स तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकतात. त्यालाच कधी तर कधी सिमिलर वर्ड, अपोजिट वर्ड सुद्धा म्हणले जाऊ शकतं. वन वर्ड सबस्टिट्यूशन सुद्धा त्या ठिकाणी असू शकतं. तो तिसरा प्रश्न असतो. आणि चौथा प्रश्न असतो व्याकरणाचा. व्याकरणामध्ये सुद्धा कधीही प्रश्न व्यवस्थित वाचा. प्रश्न जर टेल टॅग दिला असेल तर फक्त टॅगच लिहा. ऍड अ क्वेश्चन टॅग दिला असेल तर वाक्य लिहून त्याला टॅग ऍड करा. पर्याय दिले असतील तर पर्यायचा नंबर लिहिणं, ऑप्शन्सचा नंबर लिहिणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाचा पर्याय ए बी सी डी दिलाय, तुमचं उत्तर सी आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला सी लिहून त्याचा आन्सर व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहिलं तर त्याला व्हॅल्यू नाहीये. एखाद्या वेळेस त्याच्यामुळं मार्क कटण्याची शक्यता असते. आणि सगळ्यात महत्वाचं, कुठलाही प्रश्न व्यवस्थित वाचा. ओके. त्याच्यानंतर तुमचा पाचवा प्रश्न असतो युअर ओपिनियन. ओपिनियन मध्ये कमीत कमी 4 ते 5 सेंटेन्स मध्ये तुमचं उत्तर असावं. तिथं सगळ्यात महत्वाचं पर्सनल रिस्पॉन्स मध्ये घ्यावयाच्या ज्या काळज्या आहेत त्या आपण, आपल्याला माहिती आहे, पर्सनल रिस्पॉन्स टाइप क्वेश्चन मध्ये प्रश्न एकतर व्यवस्थित वाचणे, प्रश्न यस नो आहे का WH आहे हे पाहणे, प्रश्न WH यस नो असण्याच्या पलीकडं त्याचा काळ कुठला आहे हे पाहणे, प्रश्नामध्ये काय कोणत्या काळात प्रश्न विचारलेला आहे आणि आपण कोणत्या काळात उत्तर लिहितोय याचं गांभीर्य आपल्याला असलं पाहिजे. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. अशा प्रकारचे दोन पॅसेज तुम्हाला टेक्स्च्युअल पॅसेज असतात. टेक्स्च्युअल म्हणजे काय, जे की तुम्ही शिकलेले आहेत. आणि शिकलेले पॅसेज तुम्हाला असा एक भ्रम असतो, असं एक आपल्याला न्यूनगंड मधामध्ये असतो की नाही पॅसेज वाचला तरी मला उत्तर येतात किंवा मी हा प्रश्न पाहिलेला आहे. तर कृपया ही चूक करू नका. तो प्रश्न तो पॅसेज गांभीर्याने वाचा आणि सोडवा. असे 2 पॅसेज तुम्हाला त्या ठिकाणी येत असतात. त्याच्यानंतर सेक्शन 3 असतो बाळांनो पोएट्री. कोणता असतो? पोएट्री. सेक्शन 3 मध्ये तुम्हाला पोएट्री या सेक्शन मध्ये, पोएट्री जो सेक्शन आहे या पोएट्री सेक्शन मध्ये 15 मार्क्स असतात. किती मार्क्स असतात? 15. इथं तुम्हाला 15-20 मिनिटं दिले तरी काही अडचण नाही. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. 15 मिनिटाच्या वेळेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय येणार आहे? 10 मार्कचा प्रश्न आहे. बाय मिस्टेक मी 15 म्हणलो. 10 मार्कच्या प्रश्नामध्ये 15 मिनिटं दिलं तरी सफिशियंट आहे. त्याच्यामध्ये 5 मार्काचा तुम्हाला स्टांजा येणार आहे. स्टांजामध्ये पहिला प्रश्न अगदी तुमच्या जे काही आकलन आहे त्या आकलनावर त्या ठिकाणी असतो, कॉम्प्रिहेन्शनवर असतो. त्यामध्ये तुम्हाला ट्रू फॉल्स येऊ शकतं, फिल इन द ब्लँक्स येऊ शकतं, कंप्लीट द सेंटेन्स येऊ शकतं, एखाद्या वेळेस वेब सुद्धा येऊ शकते. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. कवितेमध्ये सगळ्यात महत्वाचं, कविता कवी लिहितो, आपण लिहितो का? नाही. मग कवितेमध्ये कधी कधी माय येतं, कधी कधी आय येतं, बरोबर नाही? तर ते माय असेल, आय असेल, मी असेल, याचे बदल करून लिहिले पाहिजेत. जशाच तसे आन्सर्स लिहिण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सोडा. लक्षात आलं का? कवी जर म्हणतोय माय तर आपण त्या ठिकाणी हिज असेल किंवा हर असेल, इट इज डिपेंड अपॉन जेंडर ऑफ द पोएट. त्या पोएटेसच्या जेंडरवर डिपेंड आहे. त्याच्यामुळे योग्य ते बदल करायचे. A2 नावाचा क्वेश्चन मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे. कवितेच्या जे इंग्लिश वर्कशॉप असेल किंवा मार्जिन क्वेश्चन असेल त्यामध्ये प्रश्न 100% त्याच्यामध्ये येत असतो. आणि तिसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न येणार आहे रायमिंग वर्ड्सवर किंवा रायमिंग स्कीमवर किंवा कधी कधी तो प्रश्न येतो फिगर ऑफ स्पीचवर. कशावर येतो? फिगर ऑफ स्पीचवर. त्याच्यामुळे तिन्हीपैकी तो प्रश्न त्या ठिकाणी तिन्हीमध्ये त्या ठिकाणी येऊ शकतो. आलं लक्षात? तर ती गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची. तर हा पोएट्रीचा या ठिकाणी भाग झालेला आहे. एनी प्रॉब्लेम? महत्वाचा. चल, त्यानंतर आपला जो क्वेश्चन असतो कवितेमध्ये ऍप्रिशिएशन असतो. ऍप्रिशिएशन ऑफ पोएम. ओके. ऍप्रिशिएशन मध्ये टायटल, त्याच्यानंतर पोएट, रायमिंग स्कीम, फिगर ऑफ स्पीच,
आणि थीम ऑर सेंट्रल आयडिया असे एकूण 4 कंटेंट असतात. हाफ मार्क 1, 1 आणि 2 या पद्धतीनं तुम्हाला 5 मार्कला हा क्वेश्चन असतो. टायटल लिहित असताना त्या कवितेचं नाव लिहा. द टायटल ऑफ द पोएम असं लिहिलं तरी चालेल, द पोएट किंवा द पोएटेस ऑफ द पोएम असं लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट नाव लिहिलं तरी चालेल. पण वेळ असतो 5 मार्काला, एवढा वेळ नाही लागत, म्हणून लिहा द पोएट ऑफ द पोएम इज डॅश डॅश, द टायटल ऑफ द पोएम इज डॅश डॅश. ओके. रायमिंग स्कीम लिहित असताना स्मॉल लेटरचाच वापर करा, कॅपिटल लेटरचा वापर करू नका. ए बी बी जे काय असेल, ABCB वगैरे तुमची रायमिंग स्कीम. राईम स्कीम नसेल तर नो राईम स्कीम लिहिण्याच्या ऐवजी फ्री वर्स असं लिहा. काय? दिस पोएम इज अ फ्री वर्स. ही कविता कशी आहे? फ्री वर्स आहे असं त्या ठिकाणी लिहायचंय. फिगर ऑफ स्पीच मध्ये फिगर ऑफ स्पीच लिहून एक्झाम्पल लिहायला विसरू नका. फक्त फिगर ऑफ स्पीच जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला मार्क्स हा अर्धाच मिळेल. तुम्हाला एक्झाम्पल लिहिणं मस्ट आहे, ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि थीम मध्ये, कवितेमध्ये तुम्हाला काय समजलंय, कविता कशाविषयी आहे, बरोबर आहे, पोएटला काय संदेश द्यायचा आहे, या 2-4 प्रश्न जर तुम्ही कवितेला विचारले तर तुम्हाला त्याची थीम किंवा सेंट्रल आयडिया मिळेल. द थीम ऑफ द पोएट इज दॅट, व्हॉट डू यू वॉन्ट टू से पोएट टू यू, तुम्हाला कवीला काय सांगायचं, व्हॉट इज द मेसेज गिवन फ्रॉम द पोएम, कवितेमधून काय मेसेज त्या ठिकाणी दिलाय. द पोएम इज व्हॉट अबाउट, कविता कशाविषयी आहे. ओके, दिस इज कॉल्ड एज सेंट्रल आयडिया आणि सेंट्रल थीम. स्वतःच्या भाषेतल्या, फक्त ग्रामर मिस्टेक होऊ देऊ नका आणि स्पेलिंग मिस्टेक होऊ देऊ नका. 5 पैकी 5 मार्क त्या ठिकाणी सहज मिळतील. हे 1 मार्क, हा 1 मार्क, हे फार तुम्हाला सोपे प्रश्न आहेत. जर तुम्ही 12th कम्पेअर केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला अवघड आहे, कमी मार्क आणि जास्त लिहावं लागतं. परंतु 10वीला ते अतिशय सोपं आहे. तुम्हाला मी पूर्ण कवितेचा ऍप्रिशिएशन्स बऱ्याच वेळेस दिलेले आहेत आणि ऍट लास्ट तुम्हाला एक व्हिडिओ सुद्धा छोटासा बनवून त्या ठिकाणी युट्यूबवर टाकलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. आलं लक्षात? त्यानंतर आपला पुढचा भाग असतो नॉन टेक्स्च्युअल पॅसेज 15 मार्कसाठी. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज मध्ये तुम्हाला बाहेरचा पॅसेज म्हणजे न वाचलेला असं म्हणण्यापेक्षा कदाचित वाचलेला असू शकतो, बरोबर आहे. न वाचलेला असं म्हणण्यापेक्षा एखाद्या वेळेस तुम्ही तो वाचलेला सुद्धा असू शकतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधला सुद्धा असू शकतो, किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल. ते इट इज डिपेंड अपॉन रीडिंग, तुम्ही किती वाचन करता, तुमचं जनरल नॉलेज काय त्याच्यावर तो डिपेंड आहे. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. हा पॅसेजला तर तुम्ही वाचण्यासाठी मोस्ट ऑफ वेळ द्या, जास्त वेळ द्या. काय वेळ द्यायचा आहे? एक तर तो नॉन टेक्स्च्युअल आहे, त्याच्यावर तुम्हाला समरी लिहायची. काय लिहायची आहे? समरी. समरीला मराठीमध्ये 1/3 भाग असं म्हणलं जातं, 1/3 पार्ट. कळलं का? 1/3 पार्ट लिहित असताना पॅसेज मध्ये आलेले सेंटेन्स त्याच्यापेक्षा तुमचा समरी कमी असली पाहिजे. नाही तर पॅसेजच्या ओळी 6, समरी जर 15 ओळीची, तर असं चालणार नाही. ही गोष्ट लक्षात. बाकी पॅसेज बद्दल तुम्हाला मी जास्त काही सांगत नाही, आताच सांगितलं. कॉम्प्रिहेन्शन असेल, अंडरस्टँडिंग असेल, व्होकॅब्युलरी असेल, ग्रामर असेल आणि पर्सनल रिस्पॉन्स असेल, अशा 5 गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी काय येत असतात? प्रश्न येत असतात. त्याच्यानंतर जो पुढचा भाग आहे तुमचा रायटिंग स्किलचा भाग आहे. समरी रायटिंग बद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर समरी रायटिंग मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, टायटलला तुम्हाला 1 मार्क आहे. त्यानंतर तुमचं जे सेंट्रल आयडिया आहे, सेंट्रल थीम आहे, तुम्हाला काय समजलेलं ते पॅसेज बद्दल तुम्ही तुमच्या भाषेत लिहितात, याला 2 मार्क आहे. तुम्ही जी लँग्वेज त्या ठिकाणी वापरताय त्याला 1 मार्क आहे आणि ग्रामर आणि पंक्च्युएशन मार्कला 1 मार्क आहे. असे मिळून तुम्हाला किती मार्क आहेत? समरीला 5 मार्क आहे. टायटल महत्वाचं आहे, सुटेबल टायटल त्या ठिकाणी लिहा, व्यवस्थित वाटेल असं लिहा, तर तुम्हाला 1 मार्क मिळेल. तुम्ही कसंही जर एखादं टायटल लिहून बसलात तर त्या ठिकाणी अर्धाच मार्क दिला जाऊ शकतो. गेटिंग माय पॉइंट्स? तर इथपर्यंत तुम्हाला हा भाग जवळपास या ठिकाणी पॅसेजच्या आधारावर, कवितेच्या आधारावर अशा पद्धतीचा होता. आता इथून पुढे जो भाग आहे तो रायटिंग स्किलचा भाग आहे. रायटिंग स्किल मध्ये सुद्धा कशा पद्धतीने लिहायचं, प्रत्येक रायटिंग स्किलला 10-10, 15-15 मिनिटं तुमच्या सोयीनुसार द्या. ऍट द लास्ट ऑफ व्हिडिओ तुम्हाला मी सांगेल की प्रत्येक प्रश्नाला किती आणि कसा वेळ त्या ठिकाणी द्यायचा आहे. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 जो असतो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये
तुम्हाला दोन प्रकारचे प्रश्न असतात, नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल. सगळ्यात महत्वाचं दोन्हीमध्ये टायटलला 1 मार्क ही गोष्ट लक्षात ठेवा. टायटल दोन्हीमध्ये महत्वाचं आहे. तुम्हाला एखाद्या टेबल पासून, एखाद्या ट्री डायग्राम पासून किंवा एखाद्या पाय डायग्राम पासून किंवा फ्लो चार्ट पासून किंवा वेब पासून जर पॅराग्राफ लिहायचा असेल तर त्याला तुम्ही म्हणत असतात नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल लिहित असताना टायटलला 1 मार्क आहे आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल लिहित असताना सुद्धा टायटलला किती मार्क आहे? 1 मार्क आहे. ओके. डूज आणि डोंटचा प्रश्न आपण काल घेतलेला आहे, तो अतिशय महत्वाचा आहे. किंवा एखाद्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन असेल किंवा टाइप्स ऑफ ऑइल असेल, टाइप्स ऑफ फ्युएल असेल, टाइप्स 2 सिटीजचा डिस्टन्स असेल, डिफरन्स असेल किंवा 2 कंट्रीजचा डिफरन्स असेल किंवा 2 ट्रीजचा डिफरन्स असेल, या पद्धतीने ॲनिमल प्लांट्स असतील, अशा पद्धतीने कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारलेला येऊ शकतो. आपण सगळ्या PYQs तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. बरोबर. त्यामध्ये ग्रामरला सुद्धा 1 मार्क असतो आणि तुमची बिगिनिंग जे आहे पॅराग्राफ म्हणल्याच्या नंतर ग्रामरला सुद्धा मार्क त्या ठिकाणी असणार आहे. त्याची सुरुवात कसं करता, क्लोजिंग कसं करता, त्याला 1 मार्क आहे. टायटलला 1 मार्क आहे ज्यावेळेस तुम्ही व्हर्बल टू नॉन व्हर्बल करत असता. कन्व्हर्टिंग ऑल पॉइंट्स कशा बदली जातात, तिथं शक्यतो व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणल्याच्या नंतर सेंटेन्स कुठेही येणार नाही. जेवढं शॉर्ट मध्ये लिहिता येईल तेवढं लिहायचंय. त्याच्या अपोजिट क्वेश्चन आहे. आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशन तुमचं कसं आहे, प्रेझेंटेशनला म्हणजे पेन्सिलनं तुम्ही कशा पद्धतीनं ट्री डायग्राम दाखवता किंवा पाय डायग्राम असेल तर पाय डायग्राम दाखवता, याला या प्रेझेंटेशनला सुद्धा 1 मार्क असतो. आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशन याच्यामुळे म्हणलेलं आहे की तुम्ही टायटल कसं लिहिता, लिहिण्याची पद्धत तुमची कशी आहे, या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी तुम्हाला विचार करावा लागेल. असा हा 5 मार्काचा क्वेश्चन त्या ठिकाणी असतो. त्यानंतर एक्सपांड द थीम मध्ये 2 प्रकारचे प्रश्न आहेत तुम्हाला. पहिला आहे न्यूज रिपोर्ट. कोणता आहे? न्यूज रिपोर्ट. आणि दुसरा आहे स्टोरी रायटिंग. स्टोरीची एक तर तुम्हाला सुरुवात येईल किंवा स्टोरीचा शेवट येईल. न्यूज रिपोर्ट मध्ये परत सांगतोय टायटलला मार्क आहे, स्टोरी मध्ये सुद्धा टायटलला मार्क त्या ठिकाणी आहे. न्यूज रिपोर्ट लिहित असताना हेडलाईन असेल, डेडलाईन असेल, इंट्रो असेल, एक्सप्लेनेशन असेल तुमचं आणि क्लोजिंग किंवा कन्क्लुजन असेल, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला काय करायच्यात, व्यवस्थित लक्षात ठेवायच्यात. स्टोरीमध्ये स्टोरी ही भूतकाळात असते. अनेक स्टोऱ्या तुम्हाला पाठवलेल्या आहेत, त्या स्टोरी वाचून घ्या. त्या स्टोरीनुसार तुम्हाला स्टोरी सोडवावी लागते. आणि सगळ्यात शेवटचा लँग्वेज स्टडीचा भाग आहे ट्रान्सलेशन. क्वेश्चन नंबर 7 कोणता आहे? ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं पहिला प्रश्न आहे, काही शब्द तुम्हाला इंग्रजीमध्ये दिलेले असतात, हे शब्द तुम्हाला मराठीमध्ये कन्वर्ट करायचे असतात. बरोबर. मराठीमध्ये 6 शब्द आहेत, 6 पैकी 4च लिहायचे. अर्थ हा परफेक्ट असला पाहिजे, वाक्याचा अर्थ परफेक्ट असावा असा नाही, मिनिंगफुल असला पाहिजे, त्याच्याशी तंतोतंत जुळणारा असला पाहिजे. आणि शेवटी असतात 2 प्रोव्हर्ब किंवा आयडोम्स. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यापैकी 1 लिहायचं असतं. इथं 6 आउट ऑफ 4, इथं 6 आउट ऑफ 4 आणि इथं 2 आउट ऑफ 1. अशा पद्धतीने तुम्हाला 5 मार्कचा हा क्वेश्चन त्या ठिकाणी असतो. बरोबर आहे. एकंदरीत या पद्धतीनं तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवणं गरजेचे आहे. आणि तुम्हाला वेळ किती द्यायचा, कसा द्यायचा, हे तुम्हाला या ठिकाणी परत मी एकदा सांगतो. बरोबर आहे. आपले सेक्शन आहेत एकूण 6. किती सेक्शन्स आहेत? 6. शेवटचा ट्रान्सलेशनचा आता आपण पाहिलेला आहे. पहिला जो होता तो लँग्वेज स्टडीचा. लँग्वेज स्टडीला तुम्ही या ठिकाणी देऊ शकता 15 मिनिटं. टेक्स्च्युअल पॅसेजला देऊ शकता 2 मिळून अर्धा तास. त्याच्यानंतर तुमचा पोएट्रीचा भाग आहे 10 मार्कचा पोएट्री, त्याला देऊ शकता तुम्ही 15 मिनिटं. त्याच्यानंतर तुमचा नॉन टेक्स्च्युअलचा भाग आहे, त्याला 20 मिनिटं दिले तरी चालतील किंवा 25 मिनिटं दिले तरी चालतील समरी सहित. तो तुम्हाला या ठिकाणी नॉन टेक्स्च्युअल पॅसेज प्लस समरी एकूण तुम्हाला 25 मिनिटं तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात. आणि प्रत्येक रायटिंग स्किलला लेटरसाठी तुम्हाला देता येतील 15 मिनिटं. त्याच्यानंतर डायलॉगसाठी तुम्हाला देता येतील 15 मिनिटं. त्याच्यानंतर नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा जे काही इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे त्याच्यासाठी 15 मिनिटं. न्यूज रिपोर्ट किंवा स्टोरी त्याच्यासाठी 15 मिनिटं. आणि ट्रान्सलेशनसाठी 10 मिनिटं. असं जर आपण याचं जर कॅल्क्युलेशन केलं 15 + 15 30 या ठिकाणी हा होईल 1 तास.
त्याच्यानंतर 15 + 15 आणि 30 हे होईल 2 तास, आणि हे 10 आणि हे 20 25 म्हणजे 45. इतका जरी व्यवस्थित सोडवला तरी 15 मिनिटं तुमच्याकडे काय राहतील, शिल्लक राहतात, एवढा वेळ देऊन सुद्धा. आणि 15 मिनिटांमध्ये आपण व्यवस्थित पेपर लिहिलाय का, प्रत्येक प्रश्नाचं व्यवस्थित आन्सर लिहिलंय का, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पडताळून पाहणे. रिकाम्या जागा मी नंतर लिहितो, ट्रू अँड फॉल्स शेवटी लिहू, नंबर शेवटी लिहू, पुरवणी घेतली तर नंतर लिहू, जेव्हाचे तेव्हा, जेव्हा एखादी गोष्ट केली तेव्हाची तेव्हा त्याच्यामध्ये डिनोट करणं तुमचं काम आहे. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, पेपर सोडवायचा आहे. आय होप तुम्हाला ही गोष्ट लक्षात आलेली असेल. आणि आपण जे वर्षभर शिकतोय त्याचं 3 तासात आपल्याला प्रेझेंटेशन चांगल्या पद्धतीने करायचं आहे. आणि प्रेझेंटेशन करत असताना पहिलं पेज फार महत्त्वाचं आहे. रोल नंबर, सेंटर कोड, अंकात, अक्षरात, बारकोड व्यवस्थित चिटकवणे, होलोक्राफ्ट स्टिकर व्यवस्थित चिटकवणे, ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. कुठंही ॲरो वगैरे देऊ नका, पेन्सिलचा व्यवस्थित वापर करा, फुटपट्टी सोबत ठेवा आणि उरलेल्या पेजवर तिरप्या रेषा मारायला शेवटी विसरू नका. जो व्यक्ती अनुभवी असतो, जो व्यक्ती इन्व्हिजिलेटर अनुभवी असतो, तुम्हाला सांगतो बाबा कोऱ्या जागेवर तुम्ही काय करा, तिरप्या रेषा मारा. तुम्हाला पहिल्या 2 पेपरला अनुभव आला असेल, ओके. जरी नाही म्हणलं तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या जे रेषा आहेत आडव्या तिरप्या मारायच्या. फक्त ते मारत असताना कुठं पेज फाटणार नाही, बारकोड फाटणार नाही, याची दक्षता आपण आपली घेतली पाहिजे. कारण मार्क्स तुम्हाला पाहिजेत, मार्क्स इन्व्हिजिलेटरला नाही पाहिजे, मार्क्स आम्हाला नाही पाहिजे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, ओके. सर्वांचा अभ्यास झालाच असेल, आणखीन काही थोडंफार राहिला असेल, जस्ट टू बी रिवाइज्ड. आणि बिनधास्तपणे, निर्धास्तपणे, एकदम मोकळ्या मनानं पेपरला जा. पेपर अतिशय सोपा येणार आहे. पेपरमध्ये कुठल्याही प्रकारची काठिण्य पातळी नसणार आहे. आणि जरी एखादा प्रश्न आला तर विचार न करता सोडवता त्याच्यावर पूर्ण फोकस करा, त्याला थोडासा वेळ द्या आणि तो प्रश्न सोडवा. 80 पैकी 80 मार्काचा पेपर सोडवायचा म्हणजे सोडवायचा. एवढी गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी माझ्याकडून ऑल दी बेस्ट. दिस इज आवर इंग्लिश लास्ट पिरियड, ओके. वी विल बी रिअली स्टॉप टू टीच इंग्लिश इंग्लिश इंग्लिश. गेटिंग माय पॉईंट्स. त्याच्यामुळे चांगला पेपर लिहा. सगळ्यांना एकदा ऑल दी बेस्ट, ओके. थँक्यू. मुली जाऊ शकतात.